मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळत आहे। गरीब आणि गरजू महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही योजना महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे। मात्र या योजनेचा लाभ निरंतर चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसीची अंतिम तारीख काय आहे? शासनाने यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिली होती, परंतु तांत्रिक अडचणी आणि लाखो महिलांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने ही मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांचे पुढील हप्ते थांबू शकतात। पुन्हा केवायसी करावी लागणार का? अनेकांच्या मनात शंका आहे की ज्यांनी आधीच केवायसी केली आहे त्यांना पुन्हा ती करावी लागेल का? तर याचे उत्तर नाही असे आहे। ज्या महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना ती पुन्हा करण्याची गरज नाही। सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका। ई-केवायसी का आवश्यक आहे? राज्य महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार सुमारे 30 ते 40 लाख महिलांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे। बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि मोबाईल ओटीपीद्वारे प्रमाणीकरण होणे अनिवार्य आहे। जर ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण झाली नाही तर लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते आणि त्यांचे नाव यादीतून कायमचे हटवले जाऊ शकते। ई-केवायसी कशी पूर्ण करावी? तुम्ही खालील 2 प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। 1. ऑनलाईन पद्धत। योजनेच्या अधिकृत पोर्टल संशयास्पद लिंक काढली वर जाऊन तुम्ही स्वतः ई-केवायसी करू शकता। 2. ऑफलाईन पद्धत। तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन मदत घेऊ शकता। महत्त्वाची टीप: डिसेंबर 31 ही सध्याची अधिकृत तारीख आहे। जरी भविष्यात निवडणुकांमुळे तारीख वाढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरीही जोखीम न पत्करता महिलांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील पाऊल: तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस कशी तपासायची आहे याबद्दल माहिती हवी असल्यास मला नक्की सांगा। मी तुम्हाला मदत करू शकतो।